रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी येवो ये गंगा येवो ये गंगा येवो ये गंगा येवो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कलावज्ञजी उद्धरार्थावतारं कलांकांकतेजोधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापुनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम अतुलित बलधामं हेमशैलावदेहं धनुजवन कृशानं वानरानामधीशं सकल गुण निधानम वानरानाग्रगण्यम रघुपति प्रिय भक्तम वात जातन नमामि मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात शुद्ध जर बीज असेल तर त्याच्या पोटी फळ ही रसाळ आणि गोमटी जन्माला येतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी महाराज म्हणतात ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे ते संत आहेत मुखी अमृताची वाणी ते संत आहेत ज्यांचा देह देवाच्या कारणी आहे ते संत आहेत देह देवाचे कारणी महाराज म्हणतात ज्यांचं सर्वांग निर्मळ झालेलं आहे ते संत आहेत सर्वांग निर्मळ
ज्यांचं चित्त हे गंगेच्या जलाप्रमाणे शुद्ध व पवित्र आहे, ज्यामध्ये रागद्वेष नाही, असे कोण आहेत तर संत आहेत. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, ज्यांच्या नुसत्या दर्शनामध्ये तुम्हाला मला त्रिविध तापाची निवृत्ती होऊन तुम्हाला मला परमानंद रूप मोक्षाची प्राप्ती होते, असे कोण असतील तर या जगामध्ये फक्त संत आहेत. एकूणच संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत बहिराज जातवेद महाराज श्री नृसिंह नवरात्र महोत्सव तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. श्री संत बहिराज जातवेद महाराज यांच्या असणाऱ्या श्री क्षेत्र घोगरगाव श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज, श्री सद्गुरू देवगड निवासी भास्करगिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, तसेच महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम चालू आहे, असे आपल्या सर्वांचे आदरणीय स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी महाराज या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन आहे. 3रं वर्ष आहे आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचा हा आश्रम आहे, खूप सुंदर अशा पद्धतीचं हे क्षेत्र आहे. परमपूज्य सद्गुरू भास्करगिरीजी बाबांची या ठिकाणी कृपा आहे तुमच्या माझ्या आपल्या सर्वांवरती. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण परमपूज्य बाबांची तुमच्या माझ्यावरती आपल्या सर्वांवरती असीम कृपा आहे. आणि त्याच नियोजनातून या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं हे प्रति देवगड म्हटलं तरी काही अडचण होणार नाही अशा पद्धतीचं देवस्थान आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर देवगडला गेल्यासारखी आपल्याला त्या ठिकाणी प्रतीती येते. सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर आहे, महाराजांचं गुरुकुल आहे. सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन आहे. कीर्तनरूपी सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या असणाऱ्या तालुक्याचं वैभव आणि आमच्या असणाऱ्या राहुरी तालुक्याचं वैभव आदरणीय काशीनाथजी महाराज आहेत, गिरधर महाराज आहेत. सुंदर पद्धतीने महाराजांचं गायन आहे. संपूर्ण टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विणेकरी महाराज आहेत, तुळशीवाल्या मावशी आहेत, मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदरणीय कृष्णा महाराज हापसे आहेत, मृदंगाचार्य नकुल महाराज आहेत, हार्मोनियम वादक बाबा आहेत. सुंदर पद्धतीची माईक सिस्टीम आहे. खूप सुंदर गोड अशा पद्धतीचं नियोजन आहे. तुम्ही मी आपण सर्वजण या ठिकाणी श्री संत बहिराज जातवेद महाराज यांच्या असणाऱ्या सेवेसाठी उपस्थित आहोत. सेवेलागी सेवक झालो अशा पद्धतीने विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी माझ्या परमभाग्याने माझ्यापर्यंत प्राप्त झालेली आहे. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की कीर्तन सेवा ज्यांची आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, वारकरी संप्रदायातील एक फार उंचीचं व्यक्तिमत्व, आदरणीय गुरुतुल्य असणारे गुरुवर्य श्री उल्हास महाराज सूर्यवंशी बाबांची या ठिकाणी कीर्तन सेवा होती. परंतु बाबांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी मी उपस्थित आहे. थोडीशी अडचण निर्माण झाल्यामुळे मातोश्री थोडीशी त्या ठिकाणी घरी अडचण असल्यामुळे बाबा येऊ शकले नाहीत. परंतु निश्चित त्यांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय बाबांचं दर्शन झालेलं आहे. उर्वरित आपण नंतर त्या ठिकाणी बोलणार आहोत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा हा अभंग संतपर आहे. तुम्ही मी आपण हा अभंग नेहमी ऐकतो, परंतु या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलेलं आहे. अशा पद्धतीचा काय आपल्याला त्या ठिकाणी अर्थ पाहायला भेटत नाही. एरवी आपण वाढदिवसाच्या निमित्ताने कुठे गेलो म्हणजे हा अभंग त्या ठिकाणी घेतला जातो की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गुमटी. त्या ठिकाणी एखादे चांगले व्यक्तिमत्व असतील, सज्जन असतील आणि त्यांच्या पोटी एखादा जर चांगला मुलगा जन्माला आलेला असेल तर त्या ठिकाणी त्या अनुषंगाने अशा पद्धतीचा अभंग घेतला जातो. परंतु अभंगामध्ये जे वर्णन आहे ते संतांचं वर्णन केलेलं आहे. मुखी अमृताची वाणी हे संतांचं लक्षण आहे. देहदेवाचे कारण हे संतांचे लक्षण आहे. सर्वांग निर्वळ हे संतांचं लक्षण आहे. चित्त जैसे गंगाजळ हे संतांचं लक्षण आहे. पहा, अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. विश्रांतीना मोक्ष तुम्हाला मला प्राप्त होतो. कुणाच्या दर्शनाने? फक्त आणि फक्त संतांच्या दर्शनाने. पहा, या अभंगामध्ये संत साधू वैष्णव भक्त असा कोणताही शब्द आलेला नाही. संत साधू वैष्णव भक्त असा शब्द नाही, परंतु वर्णन जे केलेलं आहे ते संत महात्म्यांचं केलेलं आहे. पहा, लीनम अर्थम गमयती इति लिंगम, ज्याने सुप्त असा अज्ञात अर्थ जाणला जातो त्याला काय म्हणतात? लिंग असं म्हणतात. सुप्त अज्ञात अर्थ. तशाच पद्धतीने या अभंगामध्ये संतांची काही लक्षणं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितली आहेत. तुम्ही मी आपण सर्वजण समाजामध्ये फिरत असताना तुम्हाला मला 4 वर्ग पाहायला भेटतात. पहिला वर्ग आहे पामराचा, दुसरा वर्ग आहे विषयीचा, तिसरा वर्ग आहे जिज्ञासूचा आणि चौथा वर्ग आहे मुक्ताचा. 4 वर्ग तुम्हाला मला पाहायला भेटतात. वेदाने, शास्त्राने आणि ग्रंथाने वर्णन करत असताना
या 4 वर्गाचं वर्णन केलेलं आहे. पहिला वर्ग आहे पामराचा. पामर कुणाला म्हणावं? ज्याला हित अहित काही कळत नाही, विधी निषेध काही कळत नाही, त्याला काय म्हणतात तर पामर असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाप त्याचे नाव न विचारिनीत आणि भलतेची उन्मत्त करी सदा जो पाप पुण्याचा विधी निषेधाचा कोणताही विचार करत नाही, त्याला काय म्हणतात? पामर असं म्हणतात, किंवा शुद्ध मराठीमध्ये त्याला मूर्ख असं म्हणतात. आता पामर कोण आहे, विषयी कोण आहे, जिज्ञासू कोण आहेत आणि संत म्हणजे मुक्त कोण आहेत, इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला मला करायचा. पहा, आपसात बडबड करू नका, लहान मुलांना शांत बसवा. 4 मुद्दे आहेत: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. पहिला पामर तुम्हाला मला पाहिजे. आता समाजामध्ये फिरत असताना पामर कोण आहेत, विषयी कोण आहे, जिज्ञासू कोण आहे, मुक्त कोण आहे, हे आपल्याला काय निश्चित पद्धतीने त्याचा अर्थ जाणला जात नाही, किंवा हे पामर आहेत, हे विषय आहेत असं आपण सांगू शकत नाही. शास्त्रकार सांगतोय माणूस ओळखायचा कसा, तर निश्चित त्याच्या क्रियेवरून आपल्याला निश्चित त्याची सिद्धी झाल्याशिवाय राहत. त्याची क्रिया काय आहे ते फार महत्वाचं आहे. मूर्ख म्हणजे काय, पामर म्हणजे काय, त्याच्या क्रियेवरून तुमच्या माझ्या लक्षात येतो. विषयी म्हणजे काय, त्याच्या क्रियेवरून तुमच्या माझ्या लक्षात येतो. जिज्ञासू त्याच्या क्रियेवरून तुमच्या माझ्या लक्षात येतो, आणि मुक्त त्याच्या क्रियेवरून तुमच्या माझ्या लक्षात येतो. विठ्ठल पामराची क्रिया ही भिन्न आहे, विषयीची भिन्न, जिज्ञासूची भिन्न, आणि मुक्ताची काय आहे, भिन्न आहे. पामर म्हणजे मूर्ख, शुद्ध मराठीमध्ये त्याला मूर्ख असं म्हणतात. पहा, पामराची क्रिया करता याकरता एक दृष्टांत सांगतो. एक पामर होता, मूर्ख होता. रोज सकाळी उठला की चुलीपुढे शेकत बसायचा. चुलीपुढे काय करायचा, शेकत बसायचा. एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हटली, काय मूर्खासारखे चुलीपुढे शेकत बसता. आता पत्नी मूर्ख म्हटल्यानंतर किती जरी मूर्ख असला तरी त्याला राग हा येईलच. महाराज त्याला राग आला, दरवाजामध्ये जाऊन बसला, दरवाजाला असे आडवे पाय लावले, कारण तो मूर्ख होता. मूर्खाची क्रिया हा मूर्खासारखीच असते ना. भिंतीला पाय लावले, आई लांबून पाणी घेऊन आली होती. तुमच्यासारखी काय त्या ठिकाणी समृद्धी नव्हती, जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी, परंतु दुर्भिक्ष होतं. आई लांबून हांडा घेऊन पाणी घेऊन आलेली होती, त्याने भिंतीला पाय, त्या ठिकाणी दरवाजाला पाय लावलेले होते. आई आल्यानंतर म्हटली, काय मूर्खासारखा बसला. प्रथम बायको मूर्ख म्हटलेली होती, आता आई मूर्ख म्हटली. तो म्हटला, या घरात राहायला. मूर्खाला राग लवकर येत असतो. तो म्हटला घरात राहायचं नाही, मग गावामध्ये गेला. आता गावामध्ये ग्रामपंचायत म्हणजे सार्वजनिक, सामुदायिक, ज्याने उठायचं त्याने त्या ठिकाणी जायचं, आणि जे मनाला येईल त्या ठिकाणी करत राहायचं. हा गेला. सरपंच साहेब येण्याकरता वेळ होता. खुर्चीमध्ये पाय घातले, ती गोल फिरण्याची खुर्ची सरपंच साहेबांची होती, तिच्यामध्ये पाय घातले, असा फिरत बसला. सरपंच आले, ते म्हटले, काय मूर्खासारखा बसला. तो म्हटला, घरात बायको मूर्ख म्हटली, आई मूर्ख म्हटली, गावात सरपंच मूर्ख म्हणतात, गावात राहायचं नाही. एसटी स्टँड वरती गेला, एसटी लागलेली होती. आता कुठे जायचं काय उद्देश ठरलेला नाही. बसला, एसटी मध्ये प्रवास सुरू झाला. बराच दूर गेल्यानंतर कंडक्टर तिकीट करत आला. कंडक्टरने विचारलं, कुठं जायचं. तो म्हटला, घरी कुणाला सांगितलं नाही, तुला सांगतो काय. तो म्हटला, अरे तू जर तिकीट काढलं नाही तर तुला उतरावं लागेल. तो म्हटला, उतरलो तरी चालेल, परंतु तिकीट काढणार नाही. आता मूर्खच होता, त्याची क्रिया कशाची आहे, मूर्खाची, हे लक्षामध्ये ठेवा. ज्या गावामध्ये कंडक्टरने उतरून दिला त्या गावामध्ये सुद्धा उन्हाळाच होता महाराज. चांगला कडक उन्हाळा होता, टँकरने पाणी होतं, अशा पद्धतीची परिस्थिती. त्या ठिकाणी एक झिरा होता, आणि त्या झिऱ्यामध्ये पाणी भरण्याकरता सर्व महिला रांगेमध्ये उभ्या होत्या. झिरा तुम्हाला माहिती का, झरा वेगळा असतो, झिरा वेगळा असतो. वाळू बाजूला काढून आतमध्ये जे पाणी असतं त्याला काय म्हणतात, झिरा असं म्हणतात. महिला मंडळी रांगेमध्ये उभे आहेत, पाणी भरण्याचं काम करत आहेत. हा मूर्ख गेला आणि त्या पाण्यामध्ये पाय सोडले आणि सर्व पाणी खराब करून, त्यातली एक कडक लक्ष्मी होती, ती म्हटली, मूर्खा कुठून आलास. तो म्हटला, तुम्हाला कोणी सांगितलं मी मूर्ख आहे. ती महिला म्हटली, अरे सांगण्याची काही गरज नाही, तुझी क्रिया काय सांगते, तू मूर्ख आहे. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे, माणसाची क्रिया हा माणसाचा काय आहे, प्रमुख बोर्ड आहे. माणूस ओळखायचा कशावरून, त्याच्या क्रियेवरून. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नये ते चिकरी श्रेष्ठाची म्हणा, आणि मूर्ख तोची जाणा एकी खरा. श्रेष्ठाचं ऐकत नाही, ज्येष्ठाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, वडिलांचं ऐकत नाही, हित कळत नाही, अनहित कळत नाही, त्याला काय म्हणतात, पामर असं म्हणतात. आणखी एक दृष्टांत याकरता सांगतो. पंचतंत्रामध्ये एक कथा आलेली. एक त्या ठिकाणी शिकार करणारा पारधी होता, आणि त्याला शिकारीमध्ये एक दिवस सुवर्णविष्ठा टाकणारा पक्षी सापडला. काय सापडला, सोन्याचं अंड देणारा, शुद्ध मराठीमध्ये सुवर्णविष्ठा म्हणजे सोन्याचं अंड देणारा पक्षी सापडला. त्याने तो घरी आणला. रोज एक सोन्याचं अंड द्यायचा. त्याच्याकडे खूप धनसंपत्ती झाली. तो म्हटला, एवढं धन माझ्याकडे आहे, हे जर आपल्या राजाला समजलं तर राजा आपल्याला फाशी देईल म्हटला. आणि म्हणून त्याने मोठेपणाने तो पक्षी घेतला आणि राजे महाराजांच्या दरबारामध्ये गेला. राजेसाहेब त्या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले आहेत, प्रधानजी उभे आहेत, समोर राजदरबार भरलेला आहे. अशा कालामध्ये तो पारधी गेला आणि त्या असणाऱ्या राजे महाराजांना म्हणतो, महाराज हा पक्षी सोन्याचं अंड देतो, सुवर्ण विष्ठा टाकतो.
राजे महाराज काही बोलण्याच्या आधीच प्रधानजी बोलला. प्रधानजी म्हटला, महाराज असं कोणी येईल आणि काही सांगेल यांच्यावरती विश्वास ठेवत बसलो तर आपला राजकारभार चालणार. द्या म्हणे हाकलून याला, जा म्हणे, इथे थांबू नको. पहा, राजाने काही विचारण्याच्या आधीच प्रधानजी बोललेले आहेत. प्रधानजींनी सांगितल्याप्रमाणे तो पारधी त्या ठिकाणी निघाला. परंतु राजाने सांगितलं त्या पक्षाला सोडून दे, प्रधानाने सांगितलं त्या पक्षाला सोडून दे. पहा, सुवर्ण विष्ठा टाकणारा, तो सोन्याचा अंड टाकणारा पक्षी त्या ठिकाणी त्यांनी सोडून दिला. समोर असणाऱ्या राजकमानीवरती जाऊन बसला आणि त्याने सोन्याचं अंड दिलं, सुवर्ण विष्ठात दिली महाराज. पहा, ते झाल्यानंतर राजा प्रधान सर्वजण त्या पक्षाला पकडण्याचा प्रयत्न करू लागले. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात. सुभाषितकार म्हणतात, पूर्वम तावधम मूर्ख द्वितीय पाशबंध कहा ततो राजाचे मंत्रीचे सर्वमय मूर्ख मंडल. तो सुभाषितकार म्हणतो, प्रथम जाळ्यात सापडला पक्षी मूर्ख, पारध्याला एवढं धन सहज मिळालं होतं तो मूर्ख, राजाने काही विचार करण्याच्या आधी प्रधानजीवर विश्वास ठेवला, प्रधानजी मूर्ख, एकूण हे सर्व मंत्रिमंडळच मूर्ख आहे म्हटला. हे म्हणजे तुम्ही इथे येऊ नका, दृष्टांतातलं मंत्रिमंडळच काय म्हटला, मूर्ख आहे म्हटला. तुम्ही मला सांगा त्यांची मूर्खता कशावरून सिद्ध झाली, त्यांच्या क्रियेवरून त्यांची मूर्खता सिद्ध झाली. एक वर्ग झाला पामराचा, पामर ओळखायचा कसा त्याची क्रिया आहे. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे विषयीचा. विषय कुणाला म्हणावं, याही ठिकाणी चांगल्या पद्धतीचे भोग भोगायचे आणि स्वर्गामध्ये जाऊन अधिक भोगण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना काय म्हणतात, विषय असं म्हणतात. या ठिकाणचे भोक्त महाराज त्यांना आहेतच. माऊली ज्ञानोबा त्याकरिता सुंदर उभी घेतात. माऊली म्हणतात, पै ग्रीष्मांतीचा वारा विसावाणीची विरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. उन्हाळ्यातला वारा जसा सारखा वाहत राहतो तसं माऊली ज्ञानोबा काय म्हणतात, हा विषय मनुष्य सारख्या विषयाच्या दारामध्ये फिरत असतो. त्याला विषयामध्ये सुखाच्या प्राप्तीची इच्छा असते, त्याला विषयामध्ये सुख पाहिजे असतं. परंतु तुम्ही मी आपण सर्वजण किती जरी त्या विषयामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी विषयामध्ये तुम्हाला मला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. क्षणिक तृप्ती तुमची माझी होऊ शकते, परंतु मला असं वाटतंय त्यामध्ये तुम्हाला मला सुखाची प्राप्ती कधी होणार नाही. कारण विषय हा कसा आहे तर नाशिवंत आहे. विषय मनुष्य सारखा विषयामध्ये फिरत असतो महाराज, सारखा त्याला विषय असावा लागतो. हा विषय भोगत असताना तुम्हाला मला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी तो विषय किती चिरस्वाना आहे हे कधीही खरं वाटत नाही, त्याची कधी गुणा तुम्हाला मला येत नाही. परंतु विषय भोगल्यानंतर निश्चित पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. विषय भोगत असताना चांगले चांगले माणसं त्या ठिकाणी अनेक जण चांगले चांगले त्या ठिकाणी बुडालेले आपल्याला पाहायला भेटतात. दृष्टांत सांगतो, पूर्वीच्या काळा म्हणजे 10-20 वर्षापूर्वी 10-20 वर्षापूर्वी शाळेमध्ये गुरुजी असायचे, जिल्हा परिषदेच्या शाळा असायच्या, गुरुजी असायचे आणि विद्यार्थी असायचे. गुरुजींचं शिष्याचं नातं अत्यंत सुंदर अशा पद्धतीने असायचं. आता आंबे आहेत, मग गुरुजींना आंबे घेऊन जायचे. पावसाळ्यामध्ये जसा जसा सीझन येईल तशा पद्धतीने गुरुजींना भेट घेऊन जायची. दिवाळीचा काळ असला म्हणजे लाडू करंजा अशा पद्धतीने गुरुजींना घेऊन जायचं. कारण गुरुजीचं आणि शिष्याचं काय असायचं, प्रेम असायचं. आता गुरुजींना विद्यार्थी गाठून मारतात, तो मुद्दा या ठिकाणी सांगण्यासारखा नाही. परंतु जुना काळ आहे, एकमेकांवरती प्रेम होतं महाराज. दिवाळीचा काळ होता आणि प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुजींकरता काहीतरी घेऊन येत होता. वर्गामध्ये एक बाळू नावाचा विद्यार्थी होता, त्याने गुरुजींकरता काही आणलेलं नाही. गुरुजी त्याला म्हणतात, का रे बाळू, दिवाळी आहे, सर्व मुलांनी काहीतरी आणलं, तू आणलं नाही. आता गुरुजींना त्याच्या घरची परिस्थिती काही माहिती नाही, गुरुजींना काही परिस्थिती माहिती नाही. परिस्थिती अशी होती की तो जो बाळू आहे त्याचे वडील हे वारलेले होते, निवर्तलेले होते, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्या बाळूचं घर शाळेच्या जवळ होतं. तो घरी गेला, आईला म्हटलं, आई, गुरुजी म्हणत होते की मला खाण्याकरता तू काही वस्तू त्या ठिकाणी दिली नाही, काही पदार्थ त्या ठिकाणी दिला नाही. आई म्हटली की बाळा, गुरुजींना जाऊन सांग उद्या काहीतरी निश्चित तुम्हाला. असं म्हटल्यानंतर तो बाळू परत गेला. गुरुजींना म्हटला, गुरुजी आज नाही परंतु उद्या नक्की तुमच्याकरता काहीतरी घेऊन येईल असं आई म्हटलेली आहे. दुसरा दिवस उजाडला महाराज. गुरुजी म्हटले, बाळू काही आणलं नाही. परत गेला घरी. घरी ज्यावेळेला गेला त्यावेळेला प्रसंग असा होता की त्या ठिकाणी त्याची जी आई होती ती दिवसभर दुसऱ्या दिवशी कामाला गेली होती. 100-200 रुपये आणलेले होते आणि सुंदर तिने 4-5 लिटर दुधाची एक ग्लास भर काय केलेली होती, बासुंदी तयार केलेली होती. 4-5 लिटर दुधाची एक ग्लास 2 ग्लास तयार होते, तिला काय म्हणतात, बासुंदी असं म्हणतात. आता आपण 5 लिटर दुधाची 10 लिटर करतो, आपला मुद्दा थोडासा वेगळा आहे, हे की नाही. बासुंदी त्याला म्हणतात. 5 लिटर दुधाची किती होते, 1-2 ग्लास होते. परंतु प्रसंग असा आहे की ती जी बासुंदी होती ती बासुंदी त्या ठिकाणी त्या आईने एका खापरामध्ये टाकलेली होती. याला काहीही प्रसंग माहिती नाही आणि ते खापर उचललेलं त्या गुरुजींच्या टेबलवरती आणून ठेवलेलं आहे. गुरुजी एवढे बासुंदी प्रिय होते, एवढे बासुंदी प्रिय होते, तुझं पाहता विठ्ठलान देहभाव. बासुंदी पाहिल्यानंतर गुरुजींचा देहभावच जागेवर राहिला नाही महाराज. गुरुजींनी ते खापर घेतलं आणि बासुंदी पिऊन घेतली. परंतु खाली ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं बासुंदी सुंदर आहे, परंतु खापरामध्ये काय आणले असेल. आणि म्हणून
तो त्या ठिकाणी त्या बालूला म्हटला, बालू अरे एवढी सुंदर बासुंदी, परंतु तू खापरामध्ये का आणली? तो म्हटला आईला विचारून येतो, पळतच गेला. आता घर जवळच होतं. महाराज आईला म्हटलं, आई ती बासुंदी खापरामध्ये काय ठेवली? आई म्हटली त्या बासुंदीला हात लावू नको, त्याच्यामध्ये कुत्र्याने तोंड घातलेलं. आता कुत्र्याने तोंड घातलं म्हटल्यानंतर आता बालू महाराज लहानच आहे, लहान मुलांना काय ज्ञान असतं का महाराज? गेला पळत पळत गुरुजींना म्हटला त्यामध्ये कुत्र्याने तोंड घातलेलं. गुरुजी ओक्याऱ्या काढायला लागले, परंतु गुरुजी थोडेसे चिकित्सक होते. ते म्हटले खापर कशाचं होतं? आता आणखी चौकशा करण्याची काही गरज होती का? तो बालू म्हटला विचारून येतो. आईला विचारायला गेला. आई म्हटल्या अरे एवढ्या चौकशा कशाला करतो? बासुंदी पिला की काय तू? तो म्हटला मी नाही पिलो, परंतु गुरुजी पिलेले आहेत. ते म्हटले अरे आपल्या लहान बाळाची साफसफाई करण्याचं ते काय आहे? काही करू नको, तुम्ही मला सांगा. दृष्टांत संपलेला आहे. गुरुजी म्हणजे सामान्य नाही, ते पदवीधर आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे, परंतु तरी सुद्धा विषय भोगत असताना त्यांना भ्रांत राहिली का? विषय भोगत असताना आपण सर्वजण त्या गोष्टी विसरून जातो. निश्चित त्यामध्ये तृप्ती नाही, क्षणिक समाधान तुम्हाला मला प्राप्त होऊ शकतं. विषय भोगत असताना सर्वजण विषयाच्या पाठीमागे लागतात. विषय ओढी मुलले जीव, विषय ओढी मुलले जीव, आता याची कोण करील जीव, आता याची कोण करील जीव. उपजे नारायण उपजे नारायण सार, पावनी भाव नर देव, पावनी भाव नर देव, पावनी भाव नर देह, पावनी भाव नर देह. विषय ओढी मुलले जीव, आता याची कोण करील जीव. उपजे नारायणी भाव, पावनी भाव नर देह, नर देह, नर देह. जीव आता यांची कोण करील किंवा नोपजे नारायणी भाव, पाहुणे ठाव नरदेह. समर्पक प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. विषय ओढी भुलले जीव. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात की देव धर्म सांदी पडिले सकळ, विषय गोंधळ गाजत असे. रात्रंदिवस कुटुंबी न संपुरे, समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे. तुका म्हणे आत्महत्यारे घातकी, आणि थोर होते चुकी नारायण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव धर्म कोणत्या सांदडात पडलेले आहे त्याला काहीही ज्ञान नाही. आणि हिंदू धर्माची परिस्थिती जर अशी आहे, आपल्या तुमच्या माझ्या घरातली परिस्थिती जर अशी आहे, देवपूजा हा शब्द लांब लांब पर्यंत आपल्या ठिकाणी पाहायला भेटत. काहीच मोजके असे घर आहेत की त्या ठिकाणी देवपूजा तुम्हाला मला पाहायला भेटते. कीर्तनाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी नेहमी अनेकांच्या घरी जातो. गेल्यानंतर देवघर पाहतो. देवांची अत्यंत वाईट अवस्था असते. एक तर आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्या देवघरामध्ये, आपल्या असणाऱ्या मंदिरामध्ये सुंदर पद्धतीने पांडुरंगाची काय असली पाहिजे? मूर्ती असली पाहिजे. रुक्मिणी आई साहेबांची काय असली पाहिजे? मूर्ती असली पाहिजे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या काय असल्या पाहिजेत? मूर्त्या असल्या पाहिजेत. आपण त्यांची पूजा केली पाहिजे. परंतु आपण जर पाहिलं तर देवघरामध्ये पांडुरंगाला जागा नाही. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी देव भरलेले असतात. 2-2, 4-4 मूर्त्या एका एका देवाची असतात. तुकोबाराय सांगतात देव धर्म सांदी पडिले सकळ, सांदडात पडलेले असतात. एकदा का त्या ठिकाणी गुढीपाडव्याला त्यांना स्नान झालं. मी तरी स्नान म्हणतो, परंतु ते स्नान सुद्धा म्हणत नाही. लहान मुलाला सांगितलं जातं घरामध्ये, बाळा घे देव धुवायला. देव कशाला घे? आता त्या गाया आहेत का म्हशी आहेत धुवायला? बाळा देव धुवायला घे. मग आता जो बाळ आहे तो काय BA झालाय का MA झालाय, काय व्यवस्थित पद्धतीने पूजा करतो का? गंध कालवल्यानंतर तो कपाळावरतीच लागेल याचा काही भरोसा नाही. तुम्ही पाहिलं तर देवांच्या नाकात गंध, तोंडात गंध, वेगवेगळ्या पद्धतीने दयनीय अवस्था झाली. तुकोबाराय म्हणतात देव धर्म सांदी पडिले सकळ, आणि विषय गोंधळ गाजत असे. तुमच्या माझ्या घरामध्ये गोंधळ का होतो? तर निश्चित या गोष्टीमुळे होतो. तुम्हाला वाटत असेल तुमच्या माझ्या घरामध्ये सुख समृद्धी असली पाहिजे, तर गरुड पुराण सांगतं की घरातल्या कुटुंब प्रमुखाने काय केली पाहिजे? देवपूजा केली पाहिजे. घरातला जो करता धरता आहे त्याने काय केली पाहिजे? देवपूजा केली पाहिजे. परंतु देवधर्म सांदी पडिले सकळ, आणि विषयामध्ये गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. विषयाकरता अनेक प्रकारची उदाहरणं आहेत. आपल्याला या ठिकाणी उदाहरणं पाहिजे नाही. पामर एक वर्ग झाला. दुसरा विषयी. विषयी कुणाला म्हणतात? सारखा विषयच भोगतो. इथेही विषय भोगायचे आहेत. स्वर्गामध्ये जाऊन सुद्धा ज्याला अधिक भोग भोगण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणतात? विषय असं म्हणतात. दोन वर्ग झाले, एक पामराचा, दुसरा विषयीचा. पामर ओळखला आपण क्रियेने, विषय ओळखला क्रियेने. तिसरा वर्ग आहे त्याला म्हणतात जिज्ञासू. जिज्ञासू कुणाला म्हणतात? ज्ञातुम इच्छा जिज्ञासू. फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीची इच्छा ज्याला आहे त्याला काय म्हणतात?
जिज्ञासू असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जिज्ञासू अवस्था माझ्या ठिकाणी कधी प्राप्त होईल. माझं चित्त त्या पांडुरंग परमात्मा काही ऐसी दशा येईल माझे अंगा, 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 काही ऐसी दशा येईल माझे अंगा. चित्र पांडुरंगा झुरत असे, चित्र पांडुरंगा झुरत असे, चित्र पांडुरंगा हो झुरत असे, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने. चित्र पांडुरंगा झुरत असे, चित्र पांडुरंगा झुरत असे, चित्र पांडुरंगा झुरत असे, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने, नाठवून देह पायाच्या चिंतने, पायाच्या चिंतने. काही ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. समर्पक प्रमाण दिलं. काही ऐसी दशा तुकोबराय सांगतात माझ्या ठिकाणी ऐसी दशा कधी प्राप्त होईल की माझं चित्त त्या पांडुरंग परमात्मा करता झुरेल. याला जिज्ञासू अवस्था असं म्हणतात. या जगातील संपूर्ण भोग हे विटलेल्या असणाऱ्या प्रपंच हा विटलेल्या असणाऱ्या गोष्टीप्रमाणे वाटावा, ओकलेल्या ओकारीप्रमाणे वाटावा. विटले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसले ते, व मन ते मनी बैसले ते, व मन ते मनी बैसले से, बैसले से व मन ते मनी बैसले से, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून, व मन ते मनी बैसले ते, व मन ते मनी बैसले ते, प्रपंचापासून व मन ते मनी बैसले ते, व मन ते मनी बैसले हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी बैसलेसे. ओकलेल्या ओकारीप्रमाणे संपूर्ण भोग वाटतात. त्याला जिज्ञासू अवस्था म्हणतात. महाराज म्हणतात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. भगवत प्राप्तीची इच्छा ज्याला आहे त्याला जिज्ञासू अवस्था म्हणतात. तुम्ही मी आपण जिज्ञासू आहोत का? तुम्ही मी आपण जिज्ञासू नाही. तुम्ही मी आपण का आहोत? संसारिक. हा, तुम्हाला मला देव आवडतो का असं विचारल्यानंतर जो हात वर करील मला असं वाटतंय त्याला देव अजिबात आवडत. कारण चित्तामध्ये एकच विषय राहतो. एका वेळेला चित्तवृत्तीचा विषय काय होत असतो? एकच होत असतो. देव आवडतो म्हटल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर तो घरी नाही गेला पाहिजे, गुरुवर्य महाराजांच्या या ठिकाणी सेवेमध्ये राहिला पाहिजे. का बरं? जिज्ञासू अवस्था त्याला म्हणतात. फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीची इच्छा त्याला काय म्हणतात? जिज्ञासू अवस्था असं म्हणतात. अशी जिज्ञासू अवस्था कोणाला प्राप्त झाली? तर परीक्षितला ती प्राप्त झाली. अनेक उदाहरणं तुमच्या माझ्याकडे आहेत, परंतु 3 वर्ग झाले. पहिला पामराचा, दुसरा विषयीचा, तिसरा जिज्ञासूचा, चौथा मुक्ताचा वर्ग आहे. मुक्त कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, संत मुक्त कुणाला म्हणावं याविषयीच वर्णन या अभंगाच्या माध्यमातून. पहा, संत साधू वैष्णव भक्त असा शब्द नाही मी मगाशी सांगितलं, परंतु वर्णन कुणाचं? संतांचं केलेलं आहे. असे अनेक अभंग आहेत की ज्यामध्ये देवतेचं वर्णन नाही, परंतु वर्णन मात्र त्या देवाचं केलेलं असतं. एक अभंग मी तुमच्या समोर म्हणतो, तुम्ही सांगा वर्णन कुणाचं केलेलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवण्या. कुणाचं वर्णन आहे या अभंगामध्ये? पांडुरंगाचं वर्णन आहे. परंतु पांडुरंग विठ्ठल असा काही शब्द अभंगामध्ये आहे का?
परंतु चिन्ह जे सांगितले, लिंग जे सांगितले ते मात्र कुणाचे आहेत? पांडुरंगाचे आहेत. तशाच पद्धतीने या अभंगामध्ये संत, साधू, वैष्णव, भक्त शब्द नाही, परंतु वर्णन मात्र संतांचं केलेलं आहे. महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध कशाला म्हणतात? शुद्धता वेगळी आहे आणि स्वच्छता ही वेगळी आहे. शुद्धता ही आतमध्ये असावी लागते आणि स्वच्छता ही बाहेर असावी लागते. तुम्हाला मला जीवन जगत असताना स्वच्छतेची गरज आहे. भौतिक, सांसारिक, प्रापंचिक जीवन जगत असताना स्वच्छतेला फार मोठं महत्व आहे. अलीकडच्या 10-20 वर्षामध्ये आपल्याला प्रगती झालेली पाहायला भेटते आणि आजही अनेक घरांमध्ये त्या स्वच्छतेचा अभाव तुम्हाला मला पाहायला भेटतो. स्वच्छता तुम्ही ठेवली, चांगल्या पद्धतीने स्वच्छ जर तुम्ही राहिले तर तुमचे मुलं शिकतील, त्यांच्यामध्ये काय होईल? प्रगती होईल. त्या संसारामध्ये निश्चित आनंद प्राप्त होईल. स्वच्छता वेगळी आहे महाराज, शुद्धता वेगळी आहे. स्वच्छतेचा अभाव आहे. कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही जातो आणि गेल्यानंतर निश्चित चहा दुधाचा काय होतो? आग्रह होतो. आम्ही दरवाजामध्ये गेल्यानंतर लहान मुलगा तो त्या ठिकाणी खेळत असतो महाराज. त्याला थंडी वाऱ्यामुळे थोडीशी काय झालेली असते? लहान मुलाला काय झालेली असते? सर्दी झाली. प्रापंचिकच आहेत ना तुम्ही. हा, सर्दी झालेली असते महाराज. सर्दी झालेली असताना ती आई जी असते ती पदराने त्याचं काय करते? नाक स्वच्छ करते. आम्ही आतमध्ये जाऊन बसतो. आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा आग्रह असतो, महाराज दूध घ्या, दूध घ्या. आम्ही सांगतो आम्ही बाहेर काही घेत नाही. का घेत नाही? हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर घेत नाही. हा, परंतु मावशी म्हणतात काहीतरी असं आमच्या घरून विनमुख जाऊ नका. विनमुख गेली अतिथी. त्यांनी कीर्तन ऐकलं असतं, मी सुकृताची संपत्ती, तुम्ही काहीतरी घ्या, दूध तरी घ्या म्हणून दूध घेऊन आणलं जातं. आणि आम्ही म्हणतो मग दूध आणलंय परंतु थोडीशी बशी जर आणली तर बरं होईल. मग बशी घेऊन येतात आणि मग पुसण्याची वेळ येते, थोडीशी ओली असते. ज्या वेळेला पुसण्याची वेळ येतो त्यावेळेला तोच पदर पुन्हा आणि त्यानेच पुन्हा ती अगदी स्वच्छ. अशी स्वच्छता आहे महाराज. स्वच्छता ही वेगळी आहे, शुद्धता ही वेगळी आहे. भौतिक जीवनामध्ये स्वच्छता आहे आणि आतमध्ये तुम्हाला मला शुद्धतेची गरज आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुई नाही देव त्याला. आतमध्ये शुद्धता असल्याशिवाय तुम्हाला मला भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. शुद्धतेची आतमध्ये फार गरज आहे. तुम्ही मी आपण सर्वजण शुद्ध आहोत की अशुद्ध आहोत याचा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे. ज्याच्या मनामध्ये राग द्वेष येत असतील, हा दुसऱ्याचा तो माझा, अशा पद्धतीचे काही भाव जर तुमच्या माझ्या मनामध्ये येत असतील तर निश्चित आपण शुद्ध नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावान देव तेथेची जाणावा. साधू कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? सर्व जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि परमार्थाचा आनंद घेतला पाहिजे. कोणाही विषयी मनामध्ये मत्सर येत नाही, त्यांना साधू जीवन असं म्हणतात. महाराजांचं तशाच पद्धतीचे जीवन आहे. या ठिकाणी प्रत्येक जाती धर्मातला आणि कोणीही व्यक्ती येतो, परंतु त्याला सत्पंथाला लावण्याचं काम पूज्य महाराज या ठिकाणी करत आहेत. पहा, संत जीवन फार महत्वाचं आहे. त्यांच्या ठिकाणी शुद्धता तुम्हाला मला पाहायला मिळते. शुद्ध म्हणजे काय हो? निर्मलत्वम शुद्धत्वम, सर्व धर्मातीतत्वम शुद्धत्वम. शुद्धता फार महत्वाची आहे. महाराजांनी पुढील शब्द वापरलाय बीज. बीज कशाला म्हणतात? पहा, ज्याच्यामध्ये पूर्वीचं पूर्व भावित्व येतं त्याला काय म्हणतात? बीज असं म्हणतात. व्यभिचार भाव सहकृत सहचारत्वे सती पूर्व भावत्वम बीजत्वम. म्हणजे आंब्याला काय येतो? आंबा येतो. आंब्याच्या आतमध्ये काय असते? कोय असते. त्या कोईच्या आतमध्ये पुन्हा काय असतो? आंबा असतो. आंब्याचं बीज म्हणजे काय आहे? कोय त्या ठिकाणी आहे. तुम्ही मी आपण सर्वजण गहू पेरल्यानंतर काय येते? गहूच येते. बाजरी पेरल्यानंतर काय येते? बाजरी येतं. आंब्याच्या झाडाला आंबाच येतो, जांभळाला जांभळच काय येतं? तर त्या बीजामध्ये पूर्वीचं पूर्व भावित्व आलेलं असतं. आणि म्हणून शुद्धता वेगळी आहे, बीज वेगळं आहे. शुद्ध म्हणजे काय हे मी सांगणार आहे, बीज म्हणजे काय हे मी सांगणार आहे. परंतु या अभंगाच्या अनुषंगाने थोडंसं बोलायचं. हा अभंग नेहमी तुम्ही मी आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या निमित्ताने महाराज घेतला जातो. एखादा सज्जन पुरुष असेल, मुलगा थोडासा जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गावरती चालणार असेल आणि त्याचा जर वाढदिवस असेल तर अभंग घेतला जातो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. शुद्ध बीज म्हणजे शरीराचं बीज, अशा पद्धतीचा अर्थ या अभंगाचा नाही. शुद्ध बीज म्हणजे त्या ठिकाणी शरीराचं बीज नाही. 5 प्रकारचे बीज प्रकार आहेत. शुद्ध बीज जर हे शरीराचं म्हटलं तर त्याकरता युक्तिवाद तुम्हाला सांगतो किंवा दृष्टांत सांगतो. हिरण्यकशिपू काय होता हो? हिरण्यकशिपू हरिभक्तपरायण होता का? काय होता मग? हिरण्यकशिपू काय होता? राक्षस होता. त्याच्या पोटी कोण जन्माला आले? भक्त प्रल्हाद जन्माला आले. मग या ठिकाणी शुद्ध बीजा पोटी बसतं का? मग भक्त प्रल्हाद जर भक्त होते तर त्यांच्या पोटी पुन्हा कोण जन्माला आले? विरोचन जन्माला आले. तो त्या ठिकाणी भगवत भक्त होता का? विरोचन हिरण्यकशिपूच्याही 10 पट भयंकर होता. मग हिरण्यकशिपू हा त्या ठिकाणी एवढा दैत्य होता, परंतु त्याच्या पोटी पुन्हा कोण जन्माला आला? बळी जन्माला आला. याचा अर्थ असा होतो, शुद्ध बीजापोटी या अभंगाचा अर्थ शारीरिक बीजाकडे लावला जात
5 प्रकारचे बीज प्रकार आहेत. शरीराचं बीज, जीवाचं बीज, जगताचं बीज, भोगाचं बीज आणि मुक्तीचं बीज. किती बीज आहेत? 5 बीज प्रकार आहेत. लक्षपूर्वक आहे का? पहिलं बीज आहे शरीराचं बीज, दुसरं बीज आहे जगताचं बीज, तिसरं बीज आहे जीवाचं बीज, 5वं बीज आहे भोगाचं बीज आणि 4थं बीज आहे भोगाचं आणि 5वं बीज आहे मुक्तीचं बीज. पहिलं शरीराचं बीज. शारीरिक बीजाकडे या अभंगाचा अर्थच लावला जात नाही, कारण या शरीरापासून निर्माण होणारं दुसरं शरीर हे शुद्ध व पवित्र नाही. विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये सांगतात, पितृभुक्तान्यजात वीर्यो जातन्नो नैव वर्धते देहसोन नमोय आत्मा प्राच्योर्धन तद भावितः. त्याच्यावरती टीका करत असताना ते सांगतात, माता पित्यांनी खाल्लेल्या अन्नपानापासून रक्तरेत उत्पन्न होतात आणि त्यापासून या देहाची निर्मिती होत असल्यामुळे हा देह शुद्ध व पवित्र नाही. माऊली ज्ञानोबा काय त्याचं वर्णन करत असताना घोंगडी या प्रकरणामध्ये म्हणतात, काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने निर्मिली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली अमासिका दिली वांगुली. भगवान परमात्म्याची जी घोंगडी आहे शुद्ध सत्वगुणवती मायेने विनलेली आहे, परंतु तुमची माझी जी घोंगडी आहे ती कशी आहे तर काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूताने. तुमचं माझं शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे भांडार. तुमचं माझं शरीर चांगलं नाही, याचं बीजही चांगलं नाही आणि याचं फळ देखील चांगलं नाही. शरीराचा बीज आणि शरीराचा बीज भाव या अभंगाकडे लागत नाही. आणि मग कोणी जर त्याचा अर्थ असा लावत असेल तर तो अर्थ बरोबर नाही. दुसरं आहे जगताचं बीज. जगाचं बीज काय आहे? भगवान परमात्मा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. मी स्वतः या जगाचा काय आहे? बीजरूप आहे. का बीजची झाले तरू, का भंगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. माऊली ज्ञानोबा काय सांगतात, भगवान परमात्मा बीज शुद्ध आहे, परंतु जगत हे फळ चांगलं आहे का, रसाळ आहे का, गोमटा आहे का? जगत हे फळ का रसाळ गोमट नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा बीज आणि जगत हे फळ असा या अभंगाचा अर्थ नाही. तिसरा मुद्दा आहे जीवाचं बीज. जीवाचं बीज काय आहे? तुमच्या माझ्या जीवाचं बीज काय आहे? अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? जीव म्हणतात. आणि मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात. नाथ महाराज त्याकरता म्हणतात, कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेती. कल्पना आणि अविद्येमुळे काय होतो? जीव होतो. आणि मायेची उपाधी असते त्याला काय म्हणतात? शिव म्हणजे ईश्वर असं म्हणतात. भगवान परमात्मा हा जरी मायेपासून उत्पन्न झालेला असला, भगवान परमात्मा मायेपासून आणि जीव हा अज्ञान, याचं बीज काय आहे? तुमच्या माझ्या जीवाचं अज्ञान आहेत, अविद्या आहेत. आणि म्हणून जीवाचं बीज असाही अर्थ नाही. चौथा मुद्दा आहे भोगाचं बीज. आता भोगाचं बीज काय आहे? कर्म हे भोगाचं बीज आहे. सुख दुःख साक्षात्कारो भोगा. कर्म हे भोगाचं बीज आहे. तुम्हाला मला आपल्या सर्वांना जो भोग प्राप्त होतो त्या भोगाचं बीज काय आहे तर कर्म आहे. 4 बीज प्रकार झाले. पहिलं म्हणजे शरीराचं, दुसरं जगताचं, तिसरं जीवाचं, चौथं भोगाचं बीज. भोगाचं बीज कर्म आहे आणि कर्म हे कुणालाही त्या ठिकाणी सोडत नाही. तुम्ही मी आपण श्राद्ध विधीच्या कीर्तनामध्ये नेहमीच ऐकत असतो की कर्म देवाला सोडत, कर्म देवाला सोडत नाही विशेष नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा सोडत नाही. कर्म देवाला सोडत नाही, देवाच्या बापाला सोडत नाही. आपण जर पाहिलं तर देवाच्या पत्नीला सुद्धा सोडत नाही. कर्म कोणाला सोडत नाही. साध्या साध्या गोष्टींना तुम्हाला मला कर्म पाहायला भेटत. मातीला सुद्धा काय आहे? कर्म आहे. दगडाला सुद्धा काय आहे? कर्म आहे. दगड आहे 10 फुटाचा दगड आणि त्याला सुद्धा काय आहे तर कर्म आहे. लक्षपूर्वक आहे का? त्या 10 फुटाच्या दगडाचा मधून तुकडा केलेला आहे. 5 फुटाची सुंदर पद्धतीची मूर्ती बनवलेली आहे आणि ती सुंदर पद्धतीची मूर्ती एका मंदिरामध्ये बसवलेली आहे. आणि दुसरा जो 5 फुटाचा दगड शिल्लक आहे त्याला पायरी करता वापरले. महाराज म्हणतात, पूजा पायरी प्रतिमा एक